विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती आक्रमक झालेले आहेत। हजारो शिवभक्तांसह विशाळगडाच्या दिशेने रवाना होणार आहेत। कोल्हापूर जिल्हा प्रशासन त्यामुळे अलर्ट मोडवर आलेले आहे। कोल्हापूर जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत। विशाळगडाच्या मार्गावरही पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। विशाळगडावर 156 जणांचं अतिक्रमण आहे। 6 जणांना अतिक्रमण काढायला न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे। तरीच विशाळगडावरच्या अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापताना दिसतोय। सगळ्या गडकोट किल्ले, सगळे महाराष्ट्रातले गडकोट किल्ले हे अतिक्रमण मुक्त पाहिले। आता आपण विषय घेतला कारण तो सगळ्यात जास्त अतिक्रमणित झालेले आणि सगळ्यात संवेदनशील विषय तो झाला। सगळ्या गडकोट किल्ल्याचं अतिक्रमण निघालं पाहिजे। आणि मी हिंदू नाही का? मी हिंदू नाही का? तुम्ही असं ते हिंदुत्वादी काही म्हणून मी हिंदूच आहे। संभाजीराजेंची ही प्रतिक्रिया आपण आता ऐकलेली आहे। तर या सगळ्या संदर्भात म्हणजेच ह्या अतिक्रमणासंदर्भात हा मुद्दा नेमका कधी चर्चेत आलेला आहे, कसा पुन्हा एकदा संभाजीराजांनी या मुद्द्याला हात घातला, या सगळ्याचाच आढावा घेणारा एक ग्राफिक्स पाहूया। जुना राजवाडा इथे कुलस्वामिनी तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आज ते विशाळगडाकडे निघणार आहेत। शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करणार आहेत। मलकापुरात शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करतील। पावनखिंड स्मारकालाही अभिवादन करतील। पावनखिंड इथून विशाळगडाच्या दिशेने ते रवाना होतील।